नमस्कार. तो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. तर आज आपण गावरान पद्धतीने शिरी दोडके बनवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपण पहिले मसाला भाजून घेतलेला आहे. तर मसाला बघू. आपण घेतले तीळ भाजून, त्याच्यानंतर घेतले आपण हे अद्रक, हा लसण, शेंगदाणे, खोबरं, हिरव्या मिरच्या, हे घेतली सोप, आणि हा कांदा घेतला आपण तव्यावर भाजून. हे घेतले आपण शिरी दोडके. आता आपल्याला हा सर्व मसाला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. आता हा आपण खलबत्त्यात लसण ठेचून घेतलेला आहे. आपलं तेल तपलेलं आहे. तर आपल्याला हा लसण तेलात टाकायचा. सर्व लसण टाकून घ्यायचा. आता आपला लसण टाकून झालेला आहे. त्याचा कलर थोडासा बदलला की पुढची सामग्री आपल्याला याच्यात टाकायची आहे. चांगला होऊ द्यायचा लसण. याचा कलर बदलू द्यायचा लसणाचा. आता आपल्याला हे जे आपण शिरी दोडकं धुवून घेतलेलं आहे ह्याच्यात टाकायचा आहे. हे अडतून परतून घ्यायचं. चांगलं अडतून परतून झालं. याच्यात टाकायची आपल्याला हळद. 1 चम्मच हळद हे टाकायची आहे. आता डबल एकदा अडतून परतून घ्यायचं हळद टाकल्यानंतर. आता आपल्याला टाकायचं याच्यात मीठ चवीनुसार टाकायचं. आता मीठ टाकून झालं. डबल एकदा आपण याला अडचण परतून घेऊ. आता याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण. हे आपण झाकण याच्यावर ठेवून घेऊ. पहिले 5 मिनिटं होऊ देऊ. तर आपल्याला आता हे झाकण काढून घ्यायचं पहिले. आता हे झाकण आपण काढून घेतलं. आपण कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ लावली होती, ते शिजून झाली. आता हे डाळ याच्यात टाकायची आहे आपल्याला शिरी दोडक्यात. हे टाकून देऊ सर्व. आता डबल एकदा हे अडतून परतून घेऊ. हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आपण याच्यात. अशी अडतून परतून झाली चांगली चौकून की याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण. आता डबल हे 5-10 मिनिटं होऊ देऊ. तर आता आपलं हे झालेलं आहे. आपण जो मसाला मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे, आता तो आपल्याला याच्यात टाकायचा आहे. हा सर्व मसाला याच्यात टाकून घ्यायचा आणि हा याच्यात फिरून घ्यायचा. असा हलत परत करून घ्यायचा. मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. आता आपला मसाला टाकणं झाला. आता काही मसाला आपल्या मिक्सरच्या भांड्याला चिपकलेला आहे. तर आपण या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे धुवून वापस याच्यात हा मसाला टाकून देऊ. आता आपण हा धुवून टाकून दिला याच्यात मिक्सरचं भांडं. आता एकदा हलवून घेऊ. आता याच्यात आपण थोडंसं पाणी वरून सोडू. आता पाणी सोडून झालेलं आहे, कारण की आपल्याला रस्स्याची भाजी पाहिजे. आता याच्यावर आपण झाकण ठेवू, कारण की रस्स्याची भाजी जी आहे आता याला उकळी आल्यानंतर थोडंसं हे आटेल. आपल्याला रस्सा पाहिजे काला चोरून खायसाठी. तर आपण हे झाकण आता याच्यावर ठेवून देऊन उकळी याची वाट बघू. आता आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे, कारण उकळी आल्यानंतर हे ओतू येईल. त्या कारणानं झाकण काढून घ्यायचं आणि तसं याला उकळी येऊ द्यायची. तर आता आपल्या शिरी दोडक्याच्या भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण हे उतरून घेऊ. मी घेतला आता काला चुरून. पहिले मी एक घास खाऊन आता टेस्ट करून पाहतो. एक नंबर. आता तुम्ही घ्या चॅनलला सबस्क्राईब करून, व्हिडिओला करा जास्तीत जास्त शेअर, लाईक. मी आता महापोरग घेतो जेवण करून. जय गजानन.